नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागरने मिस्टर अजयला फोन केलेला असतो, कारण त्याला पैसे हवे असतात. मग सागर त्यांना म्हणतो की अहो, तुम्ही आमच्या घरी या, माझ्या लॉकरमध्येच पैसे ठेवलेले आहेत, तुम्ही आलात ना की मी ते काढून तुमच्या हातावर ठेवेन. तेव्हा फक्त पैसे घ्यायला यायचं नाही आहे, नुसतं तुम्हाला जेवायला पण यायचे. तेव्हा मिस्टर अजय तिकडनं म्हणत असतो, नाही हो, नाही जमणार. पण सागर म्हणतो की नाही नाही, तुम्हाला यावंच लागेल. कसं आहे ना, माझी बायको जेवण फार छान बनवते, म्हणून तुम्हाला खूप आग्रहाचं निमंत्रण आहे. तेव्हा आता असं म्हटल्यावरती मिस्टर अजय तयार होतात आणि मग आता फोन ठेवलेला असतो. पण तरीही सागर नाटक करत आता मुक्ताला असं ऐकवत असतो की काय ना मिस्टर अजय, माझी बायको ना सुंदर तर आहेच, पण तिला हातामध्ये अन्नपूर्ण आहे, तिचं जेवण फार छान असतं. आणि काय म्हणताय, तुम्हाला व्हेज आवडतं? मग तर विचारूच नका, माझी बायको पण व्हेजिटेरियन आहे, तेव्हा तिला व्हेज जेवण बनवायला खूप आवडतं. गोड बनवायचं आहे का? बरं ठीक आहे, गोडाचं तर ते एक नंबरच आहे, ते सुद्धा ती बनवेल. अजून काय तुमची फॉर्मॅलिटी आहे? तेव्हा आता सागर म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूने त्या एक कडक लक्ष्मी पण आहेत, तर त्या सर्वांना प्रेम करतात, तेव्हा खूप छान दिसतात. आणि दुसरं म्हणजे त्या दुसऱ्यांचे दातसुद्धा पाडू शकतात राग आल्यावरती, कारण त्याही कामामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. असं काही काही बोलायला लागतो आणि इकडे मुक्ताला खूप राग येत असतो. ती म्हणते, तुमचं काय चाललंय? फोन ठेवा अगोदर, त्या माणसाला माझ्याबद्दल काय वाटत असेल, असं काही सांगत जाऊ नका. पण मग मुक्ताला कुठे माहिती की फोन तर कट केलेला असतो. मग मुक्ताला काही विश्वास नसतो. मुक्ता म्हणते, अगोदर तो फोन कट करा, द्या माझ्याकडे. असं म्हणून ती फोन खेचते आणि बघते तर फोन कट झालेला असतो. मग सागर तिची मजा घेत असतो हे तिला कळतं आणि ती रागानेच आता निघून जायला लागते. तर सागर तिचा हात पकडतो आणि तिला जवळ. तर पुढे आता मुक्ता खूप लाजत असते, पण सागर तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतो खूप प्रेमाने, आणि तिला म्हणत असतो की माझी बायको ही कधी सुंदर तर दिसतेच, पण ही नेहमी मला एखाद्या इतकी काळजी करते की खरंच एखादं काजळ लावल्यावर कसं पसरतं त्याप्रमाणे तुम्ही घरात एक चांगली सून बनवू शकतात, एक चांगली बहीण बनवू शकतात, बाहेर तुम्ही एक चांगला डॉक्टर असू शकतात, तर जगात तुमच्यापेक्षा कोणी चांगलं असू शकत नाही. तेव्हा आता सागर हा मुक्ताचं खूप कौतुक करत असतो आणि त्यामुळेच मुक्ता खूप लाजतही असते. सागर तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तिच्या कपाळावर एक किससुद्धा करतो. त्यानंतर मुक्ता अजूनही लाजतच असते आणि मग सागरच्या डोळ्यात ती बघू लागते आणि त्यानंतर सागरला तिला किस करावं असं वाटतं आणि तो तिला जवळ घेत असतो. पण मुक्ता खूप लाजते आणि लगेच म्हणते की मला जरा पाणी प्यायचे, मी येते, आणि ती पळायला लागते. तर दुसरीकडे लकी हा फोनवर बोलत असतो प्रकाश बरोबर की डॉक्टर, मी पैशांची व्यवस्था करतोय, उद्या मी तुम्हाला कॅश देतोय आणि माझं ऑपरेशन करून टाका. तेव्हा आता सावनी हे ऐकते आणि म्हणते की बावळट लकी, झुकला आमच्यासमोर. आता त्या मुक्ताच्या नाकाच्या बाजूने कसे लकी पैसे चोरतोय आणि मला देतोय ना, याच्यात मला खूप आनंद आहे. माझा प्लॅन तर लकीमुळे सक्सेस तर होणार आहे. मी खूप खुश आहे आणि हा मूर्ख लकी बसेल रडत. चाललंय मोठं ऑपरेशन करायला, असं सावनी त्याला चिडवतच म्हणत असते. तर इकडे लकी फोन तर ठेवतो, पण विचार करतो की मी आता डॉक्टरांना सांगून तर बसलोय की मी 10 लाख रुपये उद्या जमा करतोय, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे का? मी मित्रांकडून नाही घेऊ शकत का हे पैसे? नाही ना, मित्र एवढी कॅश नाही देणार, असं तो मनालाच पटवत असतो. तर म्हणतो की मी लोन काढलं असतं, पण दादाला कळालं तर? नाही, तसंही नको. लगेच सावनीसमोरून चावी घेऊन एकदम लकीच्या डोळ्यासमोर ठेवते आणि म्हणते की हे घे. तर आता इकडे सावनी म्हणत असते की हे घे चावी, आणि पैसे कसे चोरायचे हे तुला कळत नसेल ना, तर उद्या मुक्ता क्लिनिकला जाईल आणि सागरसुद्धा ऑफिसला जाईल. तेव्हा तू एकटाच, तुला काय करायचे ते कर. चावी तर मिळाली, आता पैसे कसे काढायचे हे तुझं तू बघ. तेव्हा आता लकीला थोडा कॉन्फिडन्स आलेला असतो आणि मग त्यानंतर इकडे मुक्ता किचनमध्ये काम करतानाच लकीचाच विचार करत असते की लकीने कालपासून काही खाल्लंही नाही आहे, जाऊन जरा विचारू का त्याला? आणि म्हणून असं म्हणत असते आता लकीच्या रूमकडे जायला निघते. पण ती पुन्हा विचार करते, इतक्या रात्री लकीशी काय बोलू मी, आणि त्याला चांगलं वाटेल का? त्यापेक्षा मी त्याच्याशी सकाळी बोलते. जाऊ दे, मी आता त्याला डिस्टर्ब नाही करत, झोपला असेल कदाचित, असं ती लकीच्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहून बोलत असते. आणि आतमध्ये सावनी आणि लकी यांचा वेगळाच विषय चालू असतो की आता कसे करून हे 10 लाख रुपये चोर. पण लकी इकडे घाबरत असतो. तो सावनीला म्हणतो, मी चोरी तर करेल, पण नंतर दादाला कळालं तर काय? दादूस मला जिवंत ठेवणार नाही. तेव्हा सावनी म्हणते, तू कशाला टेन्शन घेतोय? एकदा पैसे चोरले की पुढे आपला काय संबंध आहे? कबूलच व्हायचं नाही की आपण चोरी केली ते. तेव्हा अजूनच आता लकीचा कॉन्फिडन्स वाढवत असते. तर सावनी ही लकीला म्हणत असते की अरे, तू इतका का घाबरतोयस? तुला माहिती आहे ना, विहिरीमधून जर एखाद्याने एक बादली पाणी चोरलं तर आपल्याला कळतं का? नाही ना. मग पैशांचं पण तसंच आहे. सागरच्या कपाटात फक्त 10 लाख रुपये नाही आहे, भरपूर कॅश आहे. तेव्हा तू त्यातले 10 लाख रुपये घेणार आहेस ना, मग त्याला कसं कळणार आहे? तेव्हा तू बिंदास जा. आणि असंही तुला कॉन्फिडन्स येतोय कारण उद्या मुक्ता आणि सागर घरी नसणार आहे सकाळी, आणि तेव्हाच तुला ही गोष्ट करायची आहे. तेव्हा घाबरण्यासारखं काय आहे? पण तुला पैसे चोरून तुझं जे काम होणार आहे त्याने तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुला पहिल्यासारखा दर्जा मिळणार आहे, मान सन्मान, प्रतिष्ठा सर्व काही मिळणार आहे. लकी, विचार कर, इथे आता तू माघार घेऊ नकोस. आणि असं सावनी ही लकीला समजावत असते.
तेव्हा आता सावनी त्याचे कान भरून तिथून निघून जाते, तर लकी मात्र ती चावी डोळ्यासमोर धरून विचार करत असतो की आता मला मार्ग तर दाखवला आहे, आता पूर्ण करण्याचं काम हे माझं स्वतःचं आहे, असं म्हणून तो आता विचार करत असतो. तर दुसरीकडे मुक्ताही तिच्या रूममध्ये आता साफसफाई करत असते आणि तिच्या मनामध्ये आता असा विचार येतो की मी आता जाणार आहे ऑफिसला, पण आज ते मिस्टर अजय येत आहेत, त्यांना ते पैसे द्यायचे आहेत, म्हणजे मी माझा प्रश्न सुटेल. कारण एवढ्या मोठ्या कॅचची जबाबदारी सागरने माझ्यावर टाकली आहे. मी एकदा चेक तरी करते की सर्व पैसे आहे की नाही, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये येते आणि त्या कपाटातलं लॉक उघडते. पासवर्ड टाकून ती सर्व कॅश पाहते आणि जशी सिरीज लावलेली असते तसे ते पुन्हा आहे की नाही हे चेक करते. मग तिला कळतं की पैसे तर जागेवर आहे तसेच आहे, मी ज्याप्रमाणे सिरीज वाईज ठेवले होते त्याप्रमाणे तर आहे. असं म्हणून ती म्हणते की झाला शेवटचा दिवस आहे, उद्या हे पैसे इथे नसणार. असं म्हणून आता ती ऑफिसला जाण्यासाठी तयारी करते. तर दुसरीकडे सागर ती हॉलमध्ये येते आणि सागर तिला म्हणतो की मुक्ता ऐका ना, अहो माझी मीटिंग आहे, त्यामुळे माझ्या क्लायंटशी तुम्ही आज ते पैशांबरोबर व्यवहार करू शकता का? कारण माझी खूप अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे मी ती अटेंड नाही करू शकत इकडच्या गोष्टी. तेव्हा तुम्ही माझ्या फ्रेंडला अटेंड करा आणि मी ऑफिसला जातो, जमेल का तुम्हाला? पैसेच द्यायचे आहे माहिती आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते हो जमेल, ठीक आहे मग. तर पुढे आता स्वातीला मुक्ता सांगत असते की मलाही क्लिनिकमध्ये काम आहे, मी थोड्या वेळात येऊ का? असेही भाज्या वाफवून ठेवले आहे, कटलेटची तयारी पण झाली आहे आणि डाळसुद्धा शिजवून ठेवलेली आहे, त्यामुळे इतकं काही काम नाही आहे. तेव्हा स्वाती म्हणते जा ना वहिनी, तू कशाला काळजी करतेस, आम्ही आहोत ना, जा तू. तेव्हा आता मुक्ता जायला निघते, सागर तिथेच असतो. तेव्हा आता सागर आणि मुक्ता हे विचार करतात की आपण सोबतच जाऊया. तर तितक्यात आता सावनी मुक्ताला आवाज देते आणि म्हणते की मुक्ता घाईत आहेस का गं, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मग आता मुक्ता म्हणते काय, बोला ना. तर सावनी म्हणू लागते की मुक्ता अगं मला ना गरगरल्यासारखं होते, माहीत नाही काय होते, पण असं एकदम कणकण आल्यासारखं होते, तर मला ही क्लिनिकमध्ये जायचं आहे एका डॉक्टरांकडे. तेव्हा तू मला घेऊन जाते का, ड्रॉप करतेस का मला? तेव्हा मुक्ताला थोडं संशय येतो. मुक्ता म्हणते काल तर तुम्ही ठीक होते आणि आज अचानक काय होते? तर सावनी म्हणते मलाही नाही कळत आहे काय होते, पण काहीतरी होते. तेव्हा सागर म्हणतो मेंढ्याच्या कातडीला काय झाले? तर सावनीने ऐकलेलं असतं, पण तरी मुद्दाम म्हणते सागरला म्हणते काही म्हणालास का सागर तू? सागर म्हणतो नाही नाही, मला ऑफिसला जायचं आहे ना, मी ते बोलतोय. तेव्हा आता इकडे सावनी म्हणत असते की मुक्ता नेतेच ना, मला ड्रॉप करशील ना? मुक्ता म्हणते हो चला, मी तुम्हाला ड्रॉप करते. आणि लगेच आता मुक्ता बाहेर गाडी काढायला निघते. तर इकडे सावनी म्हणत असते की वा सागर, तू काय म्हणालास मला, मेंढ्याची कातडी? अरे थांब, तुम्ही दोघं खूप आनंदात आहात ना आज? आज कसा घरात बॉम्ब फुटतोय ना, तेच बघा. तेव्हा आता सावनी म्हणत असते की आता घरात बॉम्ब फुटल्यावर मला सगळ्यांचे चेहरे पाहायचे. सागर, तू स्वतःला फार हुशार समजतोस ना, दाखव चोराला सापडून. मी तर मुक्ताबरोबर असणार आहे, त्यामुळे मुक्ता माझ्यावर आळ लावणारच नाही, म्हणजे मी सेफ आहे आणि आळ येईल लकीवरती. वा, खूप मजा येणार आहे आज, यांच्याच घरामध्ये भांडणं लागतील आणि मी मात्र सेफ राहील. चला मग आता जातेच मुक्ताबरोबर, असं म्हणून आता मुक्ता सावनीला बरोबर घेऊन जाते आणि तिथे एका डॉक्टरांकडे आलेल्या असतात त्या दोघीही. डॉक्टर आता सावनीला चेक करून म्हणतात की त्यांना फारसं काही झालेलं नाही आहे, पण कसं व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कारण बाहेर तापाची साथ चालू आहे. तेव्हा नॉर्मल ताप असेल तर मी एक औषध लिहून देते, पण फारसं काही झालेलं नाही आहे, तुम्ही येऊ शकतात. तेव्हा आता मुक्ता म्हणते सावनी मी पैसे देऊ का? तेव्हा सावनी म्हणते नाही मुक्ता राहू दे, मी देईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काउंटरवर पैसे द्या. आता दोघी बाहेर येतात, तर सावनी इकडे मनात म्हणत असते की अगं मुक्ता, कशाला मी आता काळजी करणार आहे, माझ्याकडे तर 10 लाख रुपये येणार आहेत, त्यातले जर 1000 रुपये जातील तर मला काही नुकसान नाही आहे, असं म्हणून आता ती स्वतःलाच म्हणवत असते. तर त्या दोघी आता डॉक्टरांच्या इथून बाहेर पडतात. इकडे आता घरी जुईबरोबर स्वाती खेळत असते आणि मग स्वाती काय करते असं इंद्रा विचारते. तर स्वाती म्हणते की काही नाही, जुईबरोबर खेळत आहे, तिला झोपच येत नाही आहे ना आज. मग इंद्रा म्हणते अगं स्वाती, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? म्हटलं तुझ्यासाठी काही मागवायचं आहे का, म्हावरा वगैरे घेऊन येऊ का? तेव्हा स्वाती म्हणते नको काही, शिंपल्या ना शिंपल्या. तेव्हा इंद्रा म्हणते शिंपल्या, बरं बघते, शिंपल्या भेटल्या तर ठीक आहे, नाहीतर मग खेकडे आणते, चालेल ना तुला? स्वाती म्हणते हो आई जा, मग तू लवकर या हां. तेव्हा आता ह्या दोघींचंही बोलणं इकडे लपून लकी ऐकत असतो, कारण आता त्याची तर मजाच आहे, कारण सागरही बाहेर गेलं आहे, मुक्ताही बाहेर आहे आणि आता तर इंद्रासुद्धा बाहेर चालली आहे. म्हणून तो ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यालाही खूप घाई लागलेली असते की माझी आई इथून कधी घराच्या बाहेर निघते. आणि स्वातीचं लक्ष नसतं लकीकडे, कारण ती जुईबरोबर खेळत असते. तेव्हा आता लगेच पटकन हा लकी इंद्राला गेलेलं पाहतो आणि मुक्ताच्या रूममध्ये येतो. तेव्हा आता तो चावी हातामध्ये घेऊन डोळ्यासमोर ती धरून विचार करत असतो की आता पैसे कसे काढायचे. तेव्हा आता इंद्रा निघून जाते आणि मुक्ता नेमकं स्वातीला फोन करून सांगते की स्वाती, माझं एक काम करशील का, माझ्या रूममध्ये जा आणि मला एक ब्लॅक कलरची फाईल हवी आहे, ती आहे का जरा बघ ना. आणि इकडे आता
नेमकंच मुक्ताच्या रूममध्ये लकी हा पैसे काढत असतो, पण त्याला आता फोनवरचं बोलणं ऐकायला येतं आणि म्हणून तो भिंतीच्या आड लपून बसतो. तेव्हा स्वाती येते आणि म्हणते की मुक्ता कुठे आहे का तुझी फाईल? तेव्हा बघा ना जरा टेबलवर किंवा कपाटामध्ये वगैरे असेल, असं म्हणून स्वाती आता इकडे तिकडे शोधते आणि तिला ती ब्लॅक कलरची फाईल सापडते. मग तसंच फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि मग स्वाती बोलत बोलत फाईल उचलते आणि बाहेर निघून जाते. आणि ती सईलासुद्धा कडेवरती घेऊन आलेली असते आणि म्हणते की बघ सई, आपल्या मामीचं काम झालंय, तेव्हा आता आपण बाहेर जाऊया. आता लगेच इकडे लकीला कळतं की स्वाती बाहेर गेली आहे, म्हणून तो पुन्हा आता कपाट उघडतो आणि सगळे पैसे उचलून त्याच्या बॅगेमध्ये भरत असतो. आता त्याचं काम झालेलं आहे. तेव्हा तो रूममधून बाहेर येतो आणि जाताना नेमके त्या पिशवीला जे काही बंद असतात ते तुटतात आणि पिशवी खाली पडते. आता पिशवीतले पैसे हे सगळे खाली पडतात आणि स्वाती तर समोरच बसलेली असते. स्वाती लगेच उभी राहते. तिला धक्का बसतो की एवढी कॅश? ती लगेच लकीला विचारू लागते की लकी, हे काय आहे, इतके पैसे तुझ्याकडे? तेव्हा लकी म्हणतो, नाही का ताई, हे पैसे माझे नाही आहेत, माझ्या मित्राचं ना लग्न ठरले. तो काय म्हणाला मला की माझ्याकडून हे पैसे लगेच खर्च होतील, त्यापेक्षा तुझ्याकडे ठेव, त्याचं लग्न आहे ना. मग आता काही शॉपिंग करायची आहे आणि आजच मला त्याने फोन करून सांगितलं की आता ही कॅश मला द्यायला बाहेर आहे, तेव्हा मी त्याला ही कॅश देऊन येतो, तू बस घरामध्ये. असं तो स्वातीला बोलतो, पण स्वातीला इकडे संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, लकीकडे एवढी कॅश आली कशी काय. तेव्हा आता पुढे लकी हा बाहेर निघून जातो आणि आता सागरचा मुक्ताला कॉल आलेला असतो. सागर आता मुक्ताला म्हणत असतो की घरात सर्व ठीक आहे ना, म्हणजे आता ते क्लायंट येणार आहेत ना. तेव्हा आता सर्व तयारी झाली आहे. सागर 10 वेळा पैसे बघत बसू का? आता पैसेही आहेत, फक्त क्लायंट येतील आणि त्यांना त्यांच्या हातावर पैसे ठेवायचे इतकंच बाकी आहे. तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे. मग आता माझ्या बायकोला दुसरं काही जमतं का, असं तो कौतुक करत असतो. मग मग मुक्ता म्हणते की हो, मी तेवढं लक्ष असतं माझ्या घरामध्ये. आता मला मिहीरलाच विचारावं लागेल की नाही की दादूलाच का काही काम आहे की नाही ऑफिसमध्ये, सारखं आपला फोन करून डिस्टर्ब करायचं. आणि ती बोलता बोलताच कपाट उघडून बघते पैसे आहेत की नाही, पण ती लॉकर नाही उघडत, फक्त कपाट उघडते आणि पुन्हा बंद करून घेते. आणि फोनवर ते दोघंही आता मस्करी करत असतात एकमेकांची. तर सागर म्हणतो की बायकोचं किती कौतुक करायचं नाही, आता तुम्हाला घरी आल्यावरच रात्री दाखवतो. तेव्हा आता मुक्ता खूप लाजते. प्रेक्षकांना आता हा भाग इथे संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की क्लायंट घरी आलेले असतात आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की अहो, ते पैसे काढून आणा जरा, मला क्लायंटला द्यायचे आहेत. म्हणून मुक्ता कपाट उघडते तर कपाटात पैसे नसतात. मुक्ता खूप घाबरते आणि सागरला येऊन सांगते की कपाटात कॅश नाही आहे. तेव्हा सागरलाही धक्का बसतो. तोही आता कपाट उघडून पाहतो तर खरंच कपाटात पैसे नसतात. म्हणून तो हॉलमध्ये येतो आणि सर्वांना विचारू लागतो की कपाटातले पैसे कुठे गायब झालेत. तो आता सावनीकडे पाहत असतो तर सावनी म्हणते, अच्छा, म्हणजे ह्यावेळेला पण तुला माझ्यावर संशय घ्यायचा आहे का? मी चोरी केली असं तुला वाटतं का? पण मी मुक्ताबरोबर क्लिनिकमध्ये गेली होती आणि चावी तुझ्या बायकोकडे होती, तेव्हा तुझ्या बायकोलाच विचार, असं सावनी म्हणते. तेव्हा मुक्ता रडायला लागते आणि म्हणते की मला खरंच माहिती नाही आहे पैसे कोणी काढले, पण मी क्लिनिकमध्ये जाताना अगोदर बघून गेली होती तर तेव्हा कॅश कपाटातच होती. मग आता स्वाती हे सांगेल का की कपाटातली कॅश ही लकीने घेतली ते, आणि पुढे आता सागर आणि मुक्ता कसे रिॲक्ट करणार आहे की सावनीची चोरी पकडल्या जाईल, सर्वच प्रश्नांची उत्तर आपल्याला काही दिवसांमध्ये पाहायचीच आहेत. तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पाहत रहा प्रेमाची गोष्ट. धन्यवाद.